नमस्कार, मी मयुरेश कडो आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत आणि सुरुवातीला बातमी आहे अमेरिका इराण युद्धासंदर्भातली। अखेर अमेरिका आणि इराण युद्धाला तोंड फुटलंय। आठवड्याभरापूर्वी अमेरिकन फौजांनी इराणवर हल्ला केला आणि आता साऱ्या जगाला त्याची झळ बसू लागली आहे। आधी अमेरिकेने इराणवर मिसाईल हल्ले केले, नंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींना ठार केलं। त्यामुळे संतापलेल्या इराणनेही त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले। इराणने अमेरिकेच्या भूमीवर थेट हल्ला केला नसला तरी आखाती देशातील अमेरिकेच्या तळांना लक्ष्य केलंय। अमेरिकेला मदत करणाऱ्या देशांच्या इराणने नाकीने वाढलेत, मात्र या युद्धामुळे सारं जग संकटात सापडलंय। जगाचा व्यापार ठप्प होऊन पुन्हा आर्थिक मंदी येण्याची भीती व्यक्त होतीये। आणि आता बातमी आहे अमेरिकेच्या B-2 स्टील्थ बॉम्बर्सची। अमेरिकेच्या B-2 स्टील्थ बॉम्बर्सनी इराणच्या जमिनीखालील अत्यंत सुरक्षित क्षेपणास्त्र तळांवर जोरदार हल्ला चढवलाय। ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत इराणच्या मिसाईल सिटीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमिगत बंकर्सना लक्ष्य करण्यात आलंय। पेंटागॉनच्या माहितीनुसार इराणची क्षेपणास्त्र निर्मिती क्षमता मोडीत काढण्यासाठी बंकर बस्टर बॉम्बचा वापर केला जातोय। या हल्ल्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून युद्धाची भीषणता पाहून अनेकांनी ती एखाद्या व्हिडिओ गेम सारखी वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। तर हे B-2 विमान किती घातक आहेत त्यावर एक नजर टाकूया। B-2 स्टेल्थ बॉम्बर्स रडारला चकवा देणारं अत्याधुनिक विमान आहे। 4 B-2 बॉम्बर्सनी इराणवर संयुक्त हल्ला केलाय। 64 पेक्षा अधिक GBU-31 GDM बॉम्ब डागले। GPS मार्गदर्शित अचूक बॉम्बचा वापर, लक्ष्यावर अत्यंत अचूक आणि प्रभावी मारा। अमेरिका आणि इस्रायलने इराण विरुद्ध छेडलेलं युद्ध आता अणुयुद्धाच्या दिशेने चाललंय। मात्र याच युद्धखोर देशांमुळे संपूर्ण आखाती देशांचं टेन्शन वाढलंय। ते नेमकं कसं पाहूयात या रिपोर्टमधून। इस्रायलचा इराणवर अणुबॉम्ब टाकण्याचा इशारा। इराणमध्ये न्यूक्लिअर रेडिएशनचा धोका। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आखाती देशात भीती। मध्य पूर्वेत युद्धाचा आगडोंब उसळलाय। अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र केंद्रावर हल्ले चढवल्यानं संपूर्ण आखाती देशांमध्ये खळबळ उडाली। त्यातच आता इस्रायलच्या आर्मीनं अणुबॉम्बनं इराणची राजधानी तेहरान उडवून देण्याची धमकी दिली, तर इराणनेही थेट इस्रायलच्या दिमोना अण्वस्त्र केंद्राच्या चिंधड्या उडवण्याचा इशारा दिलाय। इराण आणि इस्रायलनं एकमेकांच्या अण्वस्त्र केंद्र उडवून देण्याच्या धमक्या दिल्या जात असतानाच आता बुशवर अणुऊर्जा प्रकल्पाचा संपर्क तुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली। त्यामुळे अमेरिकेनं इराणमधील अण्वस्त्र केंद्र लक्ष्य केल्यानं संपर्क तुटलाय का असा सवाल उपस्थित केला जातोय। खरं तर इराणला अमेरिका किंवा इस्रायल आपल्या अण्वस्त्र केंद्रांना लक्ष्य करेल याचा अंदाज आधीच आला होता। त्यामुळे इराणनं आपले अण्वस्त्र केंद्र जाग्रोस पर्वत रांगेत अत्यंत खोलवर बनवलंय। ही अण्वस्त्र केंद्र प्रचंड गोपनीय आणि सुरक्षित असल्याचं मानलं जातं। ती सुरक्षा यंत्रणा किती कडेकोट आहे पाहूयात। इराणच्या अण्वस्त्र केंद्राचे डोंगर दऱ्यात 3 गेट आहेत। त्यात इस्फहान केंद्राचं पहिलं गेट रिसर्च सेंटरला जाण्यासाठी आहे, दुसरं गेट न्यूक्लिअर लॅबमध्ये पोहोचण्यासाठी आहे, तर तिसरं गेट युरेनियमच्या साठ्याकडे जाणार आहे। या तिन्ही गेटच्या आतमध्ये 200 मीटर खोलवर बंकरमध्ये संशोधन केंद्र आहे, तर त्याच्याही खाली आणखी 150 मीटरवर युरेनियम साठवलं जातं। कारण इतक्या खोलवर अमेरिकेचा B-2 बॉम्बरही पोहोचू शकत नाही। मात्र नतांज आणि इस्फहान ही अण्वस्त्र निर्मिती केंद्र अमेरिकेनं उडवल्याचा दावा केलाय। त्यानंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं तातडीने तपासणी केली, मात्र त्यामध्ये रेडिएशन झालं नसल्याचं समोर आलंय। हे असं असलं तरी अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बनं अणुऊर्जा केंद्रातील अण्वस्त्रांचा साठा उडवला, तर 1945 मध्ये जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये जसा विध्वंस घडला होता त्यापेक्षा कितीतरी भीषण स्थिती निर्माण होऊ शकते।
आणि याच रेडिएशनमुळे फक्त इराणच नाही तर शेजारचे सौदी अरेबिया, ओमान, इराक आणि जॉर्डनमध्येही विनाश घडू शकतो हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये घमासान युद्ध सुरू असतानाच अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयानं गंभीर इशारा दिलाय. अमेरिकेच्या सर्वात घातक अण्वस्त्राची त्यांनी आठवण करून दिली आहे. जगाला हादरवणारा ग्रॅव्हिटी बॉम्ब काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून. युद्धात ग्रॅव्हिटी बॉम्ब विध्वंस घडवणार? अमेरिकेचं सर्वात घातक अण्वस्त्र हिरोशिमावरील बॉम्बपेक्षा 24 पट शक्तिशाली. अमेरिका आणि इस्रायल समोर इराण झुकत नाही. युद्धाच्या 6 दिवसांपासून इराण शत्रू राष्ट्राला तोडीस तोड उत्तर देतोय. इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि आखाती देशातील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ला सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटागॉनचे प्रमुख पीट हेक्सेथ यांनी इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाबाबत अत्यंत आक्रमक भूमिका स्वीकारली. अमेरिकेची लष्करी मोहीम अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे असं सांगत अमेरिका गुरुत्वाकर्षण बॉम्बचा वापर करू शकते असा इशाराही त्यांनी दिलाय. गुरुत्वाकर्षण बॉम्ब म्हणजेच B6113 ग्रॅव्हिटी बॉम्ब कसं काम करतो ते पाहूया. एका बॉम्बची क्षमता 360 किलो टन पर्यंत असते. या बॉम्बला फ्री फॉल अणुबॉम्ब असंही म्हणतात. विमानातून टाकण्यात येणारा हा दिशाहीन बॉम्ब असतो. क्षेपणास्त्रांप्रमाणे हा बॉम्ब गुरुत्वाकर्षणावर आणि विमानाच्या गतीवर अवलंबून असतो. एकदा सोडल्यानंतर तो केवळ गुरुत्वाकर्षणाच्या बळावर लक्ष्याकडे पडतो. 1945 मध्ये अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 24 पट शक्तिशाली हा बॉम्ब आहे. चीन, रशिया आणि मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे अमेरिकेनं गेल्या काही वर्षात ग्रॅव्हिटी बॉम्बच्या निर्मितीकडे लक्ष दिलं होतं. B6113 हे दशकातील सर्वात घातक अण्वस्त्र आहे. बहुतेक ग्रॅव्हिटी अणुबॉम्ब हे थर्मोन्यूक्लिअर असतात. युरेनियम 235 किंवा प्लुटोनियम 239 या पदार्थांचा वापर करून प्रचंड स्फोट निर्माण करण्याची शक्ती त्यांच्यात असते. B6113 चा वापर केला तर काय होईल ते पाहूया. तज्ज्ञांचा अंदाज आहे की बीजिंग सारख्या शहरावर हल्ला झाल्यास 7,88,000 लोक तत्काळ मारले जाऊ शकतात तर 2 दशलक्ष लोक जखमी होऊ शकतात. त्याशिवाय हजारो लोक रेडिएशनच्या संपर्कात येऊ शकतात. 2 मैलांच्या परिघात वाचलेल्यांना किरणोत्सर्गाचा त्रास होईल आणि काही काळात त्यांचा कर्करोगानं मृत्यू होऊ शकतो. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत अमेरिका आणि इस्रायल सैन्याचे इराणच्या आकाशावर पूर्ण नियंत्रण असेल असा दावा पेंटागॉनचे प्रमुख पीट हेक्सेथ यांनी केलाय. मात्र भारतासह अनेक देशांना शांतता हवी आहे. जगाच्या मध्य पूर्व भागातील युद्ध थांबावं आणि अमेरिकेवर विध्वंसकारी ग्रॅव्हिटी बॉम्ब टाकण्याची वेळ येऊ नये अशीच अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता पाहूयात या युद्धामुळे कुणाचं किती नुकसान झालंय. इराण विरोधातील युद्धात अमेरिकेला चांगलाच आर्थिक फटका बसलाय. अमेरिका आणि इस्रायलनं आतापर्यंत या युद्धात अब्जावधी डॉलर्स खर्च केलेत. या युद्धामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला कशी झळ बसली आहे ते देखील पाहूया. अमेरिकेला महागात पडलं इराण विरोधातलं युद्ध. युद्धाच्या आगीचा आर्थिक चटका. युद्धासाठी बिलियन डॉलर्स खर्ची. आखातातील युद्धाच्या धगीचा आता संपूर्ण जगाला आर्थिक चटका बसतोय. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाला 5 दिवस पूर्ण होत नाहीत तर क्षेपणास्त्रांच्या वर्षावात आखाती प्रदेश होरपळून निघालाय. अशातच युद्धाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबासोबतच बिलियन डॉलर्सचा चुराडा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराणनं आतापर्यंत अमेरिकेच्या 2 बिलियन डॉलर्स इतक्या लष्करी संसाधनांचं नुकसान केलंय. इराणकडून अमेरिकेची थाड रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली असून या रडार यंत्रणेची किंमत $500 मिलियन इतकी आहे. बहरीनमध्ये अमेरिकेच्या 2 सॅटेलाइट कम्युनिकेशन टर्मिनल उद्ध्वस्त करण्यात आले. तसंच US नौदलाच्या हेडक्वार्टरवर केलेल्या हल्ल्यामुळं $20 मिलियन नुकसान झाल्याची शक्यता आहे. तर कुवेतमध्ये 3 स्ट्राईक डगल्स फायटर जेटवर इराणनं हल्ला केला असून
$282 मिलियन हे जेट असल्याचा अंदाज आहे. कतारमध्ये इराणनं अर्ली वॉर्निंग रडार सिस्टम उद्ध्वस्त केली आहे. अल उदीद एअरबेसवरील हल्ल्यामुळं अमेरिकेच्या $1.1 बिलियन नुकसान झालंय. दुसरीकडे तुर्कीमधील एका एजन्सीच्या रिपोर्टनुसार अमेरिकेनं इराण विरोधातील ऑपरेशन एपिक प्युरीमध्ये अवघ्या 24 तासात $779 मिलियन खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमेरिकेनं इराण विरोधात कोणत्या लढाऊ विमानांचा वापर केलाय पाहूया. अमेरिकेनं इराण विरोधातील सुरुवातीच्या कारवाईत F-18, F-16, F-22 आणि F-35 फायटरचा वापर केला. या फायटर जेटसाठी $271 मिलियन इतका खर्च आला. तर EA-18, A-10 थंडरबॉल्ट लढाऊ विमानं आणि MQ-9 ड्रोन सिस्टमचाही वापर अमेरिकेनं केलाय. दरम्यान इराण विरोधातील संघर्षात इस्रायलच्या अर्थव्यवस्थेलाही चांगलाच धक्का बसलाय. गेल्या 6 दिवसात इस्रायलचं 27,000 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. इस्रायलला प्रत्येक आठवड्याला $2.9 अब्ज इतकं आर्थिक नुकसान युद्धामध्ये सोसावं लागतंय. एकीकडे ट्रम्प यांनी इराण विरोधातील ऑपरेशन तब्बल 4 आठवडे चालणार असल्याचं सांगितलंय. अशावेळी अमेरिका आणि इस्रायलचं होणारं आर्थिक नुकसान देशाच्या अर्थव्यवस्थेचं गणित बिघडवणार आहे. अमेरिकेनं अफगाणिस्तान सोबतच्या 20 वर्षांच्या युद्धात $1 ट्रिलियन पेक्षा जास्त किंमत मोजली आहे. अशात आता इराण विरोधातील युद्ध 4 आठवड्यांपेक्षा जास्त काळ असं सुरू राहिल्यास अमेरिकेला मोठा आर्थिक फटका बसणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या युद्धामुळे केवळ अमेरिका आणि इराणचंच नुकसान झालेलं नाहीये, तर अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेत इराणनं अख्ख्या जगाची नाकेबंदी केली आहे. मात्र इराण अमेरिका युद्ध आपल्या दारापर्यंत आलंय. या युद्धाच्या आगीत भारतीयांचीही होरपळ होण्याची शक्यता आहे. ती नेमकी कशी पाहूया. युद्धाचा भडका, देशावर तेल संकट. गॅसच्या किमती गगनाला भिडणार. इराण पाठोपाठ रशियानंही साधला डाव. अमेरिका आणि इस्रायलला आलेली युद्धाची पार्श्वभूमी इराणनं जिरवायला सुरुवात केली. आधी सौदी अरेबिया, UAE, कतार, कुवेत, बहरीन, इराक, ओमान, जॉर्डन आणि इराकमधील अमेरिकेचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले. इराण एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं आखाती देशातील तेल उत्पादक कंपन्यांनाही लक्ष केलंय. हा धडकी भरवणारा व्हिडिओ आहे कुवेतमधील. इराणनं कुवेतमधील तेल डेपोवर ड्रोन हल्ला केला. फक्त कुवेतच नाही, तर दुबई, सौदी अरेबिया, इराकमधील तेल डेपोही लक्ष करण्यात आले. यात जगाचं टेन्शन वाढवणारी गोष्ट म्हणजे इराणनं जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गॅस पुरवठ्याच्या प्रकल्पांवर देखील भीषण हल्ले केले. त्यामुळे कतारनं LNGचं उत्पादन बंद केलं. एका बाजूला खनिज तेलांच्या प्रकल्पांवर हल्ले, तर दुसरीकडे इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानं युद्धामुळे भारताची ही होरपळ सुरू झाली आहे. ती नेमकी कशी पाहूयात. होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानं 50% खनिज तेल आणि 54% नैसर्गिक गॅसचा पुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे. भारताला 2,70,00,000 टन LNGची गरज आहे. त्यापैकी 40% LNG कतारकडून आयात केला जातो. मात्र हा गॅस पुरवठा ठप्प झाल्यानं गॅस पुरवठ्यात 60% घट झाली. त्यामुळे गॅसच्या किमती दुप्पट होण्याची शक्यता आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइलही $120 प्रति बॅरलवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात महागाई वाढण्याची भीती व्यक्त होते. एका बाजूला इराणनं जगाची नाकेबंदी केली असताना रशियानंही मोठा डाव साधलाय. अमेरिकेचं ऐकून रशियन तेलावर निर्बंध लादणाऱ्या युरोपियन देशांना गॅस पुरवठा करणार नसल्याचा इशारा पुतिन यांनी दिलाय. 25th, they want to restrict Russian gas purchases, and then in 2027 they want to further restrict gas supplies from Russia. Now consolidate our standing on these markets. This is not about politics, but if in a month or in 2 months they'll stop buying our gas, maybe we should preemptively turn to other markets in order to consolidate our standing there. This is not a solution.
This is just what I'm thinking. खर तर इराण आणि भारत अनेक वर्षांचे राजनैतिक मित्रदेश. मात्र इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येनंतरही भारतानं मौन बाळगलं. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग रोखून धरून इराण भारताचा बदला घेणार का? इंधनाचे दर भडकून देशात महागाईचा आगडोंब उसळणार का? याचीच भीती व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अमेरिका आणि इराण संदर्भातल्या इतरही घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता युद्धासंदर्भातल्या इतरही बातम्या पाहूयात, अर्थात झटपट. इराणनं आपल्या जमिनीखालील 500 मीटर खोल मिसाईल सिटीजमधून थेट क्षेपणास्त्र डागण्यास सुरुवात केली आहे. या भूमिगत तळांमुळे उपग्रहांना किंवा रडारला हल्ल्याची पूर्वसूचना मिळणं अशक्य झालंय. या गुप्त शहरांमधून खुर्राम शहर सारखी विनाशकारी क्षेपणास्त्र डागली जात आहेत. इराणनं आपल्या अंडरग्राऊंड मिसाईल सिटीचा एक व्हिडिओ जारी केलाय. ऑपरेशन एपिक फ्युरी या अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून इराणनं हे शक्ती प्रदर्शन केल्याचं मानलं जात आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता अधिक तीव्र होत चाललाय. इराणनं डागलेले शक्तिशाली क्षेपणास्त्र इस्रायलच्या अत्याधुनिक आयर्न डोम संरक्षण यंत्रणेला भेदून लोकवस्तीत कोसळलंय. यामुळे अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या असून अनेक नागरिक जखमी झाले. इराणनं आता कुवेतला देखील लक्ष केलंय. कुवेतमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली आहेत. या भीषण हल्ल्यामुळे तेल प्रकल्पाचं मोठं नुकसान झालंय. या हल्ल्यानंतर परिसरात आगीचे लोण पसरल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकन सैन्यानं इराणचे ड्रोन वाहून नेणाऱ्या एका मोठ्या जहाजाला लक्ष्य करत जोरदार कारवाई केली आहे. दुसऱ्या महायुद्धातील विमानवाहू जहाजा एवढ्या आकाराचं हे जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे इराणच्या नौदलाला मोठा धक्का बसलाय. अमेरिकेच्या B-2 स्टील्थ बॉम्बर्सनी इराणच्या भूमिगत मिसाईल सिटीजवर जोरदार हल्ला चढवला. इराणची क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करण्यासाठी बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला. या हल्ल्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इराणनं केलेल्या हायपरसोनिक हल्ल्यानं इस्रायल हादरलाय. फतेह 2च्या क्षेपणास्त्रांनी तेल अवीववर भीषण हल्ला चढवलाय. या वेगवान क्षेपणास्त्रांनी इस्रायलची प्रगत हवाई संरक्षण यंत्रणा भेदली आहे. एकाच वेळी 10हून अधिक इंटरसेप्टर्सना चकवा देत ही क्षेपणास्त्र लक्ष्यावर धडकली आहेत. लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये इस्रायली लढाऊ विमानांनी एका इमारतीवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. बैरूतच्या मध्यवर्ती भागाजवळ असलेल्या एका हॉटेलवर आणि निवासी इमारतींवर इस्रायलनं क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले.
तेहरान आणि कराच शहराला जोडणाऱ्या मुख्य महामार्गावर भीषण स्फोट झालेत. अमेरिका आणि इस्रायलनं या परिसरात जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केलेत. या स्फोटांमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. मध्य पूर्वेतला तणाव आता टोकावर पोहोचलाय. अमेरिकेनं इराणवर भीषण हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले केलेत. या महाभयंकर कारवाईत आतापर्यंत इराणच्या 1045 नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. या बातमीसह वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.